दोन राष्ट्रवादीच्या सदस्यांना काल जामीन झालेला आहे. आज त्यांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महत्वाचं डॉक्युमेंट आमच्या हातात दिलं, सर्व पत्रकारांच्या हातात दिलं. परंतु मला असं वाटलं की हे जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. कारण का हे जे डॉक्युमेंट आहे हा रिमांड रिपोर्ट आणि हा अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे, ते जनतेसमोर यायला पाहिजे. तर रिमांड ऑर्डर इन CR नंबर 22/2026 ऑफ द महाबळेश्वर पोलीस स्टेशन सातारा, म्हणजे महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याचा हा रिमांड रिपोर्ट आहे. मी थोडक्यात सांगेन आणि अनेक मुद्द्यांचा मी स्वतः मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. तो मराठी अनुवादही आपल्याला सांगेन की किती गंभीररित्या महाबळेश्वरच्या न्यायालयाने थेट सातारा पोलिसांवरती ताशेरे म्हणजे साधेसुधे नाही आहेत, हे प्रचंड कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत. याचे रिपलिकेशन्स हे सातारा पोलिसांवरती म्हणजे इतके भयानक होणार आहेत की त्याचे आपण विचार करू शकत नाही. मी तुम्हाला थोडक्यात आता एक गोष्टी आपल्याला सांगत जाईन मी. द अक्यूज नेमली अनिल शिवाजीराव देसाई अँड संदीप @पिंटू नारायण मांडवे आर प्रोड्यूस्ड बिफोर मी ॲट 4:30 PM, म्हणजे काल या दोघांना तिथं न्यायालयासमोर आणलं गेलं होतं. दे आर अलिज्ड टू हॅव अ कमिटेड ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 140 अँड 351 रीड विथ द सेक्शन 3/5 ऑफ द भारतीय ज्ञान संहिता. हे दोन्ही जे कलम आहेत, म्हणजे नवीन जो आपला कायदा झालेला आहे तो म्हणजे अपहरण आणि अपहरणाच्या बरोबर खून करणं असं कलम यांच्यावरती टाकलं गेलं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता पुढची जी सगळी इंटरेस्टिंग स्टोरी मी आपल्याला सांगेन. अक्युज्ड आर ड्युली रिप्रेझेंटेड बाय अन ॲडव्होकेट अपॉन इन्क्वायरी. द अक्युज्ड हॅड कंप्लेंट ऑफ इल ट्रीटमेंट ॲट द हँड्स ऑफ पोलीस. म्हणजे ह्या दोघांना ज्यावेळेस पोलिसांच्या हे दोघं ताब्यात होते त्यावेळेस या दोघांना पोलिसांकडनं जी वागणूक मिळाली होती ती प्रचंड चुकीची होती, गंभीर होती, असं या रिमांड रिपोर्ट, म्हणजे मी म्हणत नाही हा सगळा रिमांड रिपोर्ट म्हणतोय. पर्स्युएंट thereto दिस कोर्ट हॅज डायरेक्टेड मेडिकल एक्झामिनेशन, म्हणजे या दोघांचं मेडिकल एक्झामिनेशन करायला सांगितलं. मेडिकल एक्झामिनेशन रिपोर्ट्स आर नाव प्लेस्ड ऑन द रेकॉर्ड. Pursuit of the same reveals the presence of injuries which prima facie supports allegations of ill treatment. आता ही गोष्ट एक कोर्टाच्या निदर्शनास आली की म्हणजे ही दोघं ज्यावेळेस म्हणजे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य ही पोलिसांच्या ताब्यात होते, पोलिसांच्या ताब्यात 3 दिवस झाल्यानंतर त्यांना ज्यावेळेस महाबळेश्वरच्या न्यायालयामध्ये हजर केलं गेलं आणि महाबळेश्वरच्या न्यायालयामध्ये यांनी सांगितलं की बाबा आम्हाला पोलिसांच्या बाबतीत काही सांगायचं, म्हणून तिथल्या न्यायालयाने त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट घेतलेली आहे. बघा मी काय सांगतोय ते, पुन्हा मेडिकल टेस्ट घेतली आणि मेडिकल टेस्टमध्ये तातडीनं महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल असा म्हणतोय की ह्यांना प्रायमा फेशिया इंजुरीज आहेत आणि त्यांना चुकीची वागणूक दिलेली आहे, म्हणजे त्यांच्या अंगावर वन आहेत मारहाणीचे, म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांना मारहाण केली गेलेली आहे पोलिसांकडनं. अतिशय गंभीर बाब आहे. Heard the learned APP and the learned advocates for the accused number 1 and 2 and the victim pursued the case diary, remand papers and म्हणजे हे सर्व कागदपत्र माझ्या हातात ताब्यात आलेली आहेत असं माननीय न्यायालयाने आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. चौथा मुद्दा मी सांगतो. The learned advocate for the accused has submitted that the accused have been arrested on 20/03/2025. Hence there is a delay in production of accused. म्हणजे 20 तारखेला तुम्ही या दोघांना अटक केलेली आहे, म्हणजे पकडलेले तुमच्या ताब्यात आहेत. 20 तारखेलाही तुमच्या ताब्यात असून आज तुम्ही किती दिवसानंतर, साधारण 3 दिवसानंतर तुम्ही न्यायालयासमोर आणतात. ही गंभीर बाब न्यायालयाने निदर्शनास आणून दिलेली आहे. द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर फेल टू फर्निश अरेस्ट फॉर्म्स इन स्पाइट ऑफ रिपीटेड आस्किंग इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द टाइम ऑफ अरेस्ट. ऐका, ही आणखीन महत्वाची गोष्ट. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे कोण? सातारा गुन्हे अन्वेषण शाखेचे अरुण देवकर साहेब. तर ह्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत अनेक वेळा सांगून सुद्धा
त्यांनी जी अटकेची वेळ आहे ती कुणाला कशी आणि कुठल्या वेळेस अटक केली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं नाही. याची गंभीर दखल महाबळेश्वरच्या न्यायालयाने घेतलेली आहे. In such case ratio of the Honorable High Court of Mumbai in Hanumantan Jagannath Nazirkar versus State in Right Petition number 54 of 2025 dated 23/6/2025 as regard to pre-arrest medical examination would be squarely applicable to present the case. Moreover, the victim has not supported the case of the prosecution. Further, in the move of medical evidence indicating ill treatment, this court is of the opinion that the grant of further police custody would not be justified. ज्या पद्धतीनं या दोघांना जी वागणूक दिलेली आहे पोलिसांनी आणि चुकीची ट्रीटमेंट, हे मी नाही म्हणत, एक कोर्ट म्हणतंय, हा रिमांड रिपोर्ट, आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी ट्रीटमेंट दिलेली आहे तर त्यांना पोलीस कोठडी देणं हे चुकीचं ठरेल, म्हणून माननीय न्यायालयाने यांना पोलीस कोठडी देण्यास नकार दिलेला आहे. आता या घटनेमध्ये पोलीस कोठडीची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली, मात्र ती साफपणे धुडकावून न्यायालयाने रिमांड रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं या दोघांशी वागला आहात त्यामुळे मी पोलीस कोठडी देणार नाही. आता पुढचं ऐका. Custodial interrogation cannot be permitted at the cost of fundamental rights of the accused. Hence, the request of police custody or remands stands rejected. In this backdrop, it would be just and proper to reply on the ruling laid down by the Honorable Supreme Court in Manoj versus State of Madhya Pradesh, AIR 1999, SC 1403, and Honorable Kolkata High Court in reference MD Hanif Mondal and ANR versus State of Madhya Pradesh, CRM 7502 of 2018, wherein it was held that the immediate consequences in such cases is that the accused has to be enlarged on bail. Consequently, the following order is passed. आता मी पुढची ऑर्डर मी सांगणार आहे, पण त्याच्या आधी मी जे सांगतो की माननीय महाबळेश्वरच्या न्यायालयाने दोन महत्वाचे मध्य प्रदेशचे रेफरन्सेस दिलेले आहेत आणि मध्य प्रदेशचे रेफरन्सेस देऊन पोलीस कस्टडी कशी होऊ शकत नाही याचा सविस्तरपणे विवेचन आपल्या या रिमांड रिपोर्टमध्ये केलेला आहे. आणि जो रेफरन्स दिलेला आहे मध्य प्रदेशचा, या मध्य प्रदेशच्या रेफरन्समध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा गोष्टीत ज्यावेळेस तक्रार दाखल होते आणि असा जो घटनाक्रम असतो की ज्याच्यावरती केस आहे, म्हणजे आपल्या या घटनेमध्ये बापू शिंदे म्हणून जे जिल्हा परिषद, ते स्वतः त्यांनी सांगितलं कोर्टामध्ये येऊन की माझं तर अपहरण झालंच नाही, उलट या दोन सदस्यांचंच पोलिसांनी अपहरण केलेलं आहे. म्हणून माननीय महाबळेश्वरच्या न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. आता मी तुम्हाला शेवटचं ऑर्डर जी पास केलेली आहे ते सांगणार आहे. द अक्यूज नंबर 1 म्हणजे अनिल देसाई आणि अक्यूज नंबर 2 म्हणजे पिंटू पैलवान म्हणजे संदीप मांडवे, या दोघांना फर्निशिंग ऑफ पर्सनल बॉन्ड ऑफ ₹50,000 ईच अँड श्युअरिटी ऑफ दिस लाईक अमाऊंट, म्हणजे यांना ₹50,000 जामिनावरती सोडण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, ही जी ऑर्डर आहे या ऑर्डर मधला दुसरा पॉइंट मी फार महत्वाचा सांगेन आणि तो जनतेला कळणार. इश्यू शो कॉज नोटीस टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर प्रोनाउन्स्ड इन द ओपन कोर्ट, म्हणजे माननीय न्यायालयाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्यांना शो कॉज नोटीस दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र विधानसभामध्ये जरी निलंबन रद्द करण्यात आलं असलं तरी न्यायालयाने या म्हणजे कुठंतरी न्याय जिवंत आहे असं म्हणता येईल आणि माननीय न्यायालयाने शो कॉज नोटीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला काढलेली आहे. आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय आपलं म्हणणं देतो हे महत्वाचं ठरणार आहे. पण मला असं वाटतं की न्यायालयाने याची गंभीर दाद घेतलेली आहे आणि शोकॉज नोटीस काढलेली आहे. आता पोलीस त्याचं काय उत्तर न्यायालयात सबमिट करतील हे आपण बघूच. मात्र या म्हणजे मला लाईव्ह यायचं कारण हेच मी सांगेन
की हा रिमांड रिपोर्ट अतिशय महत्वाचा आहे आणि तो जनतेला कळावा याच्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. आणि मी विशेषतः जे उदय इवारे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास महाबळेश्वर हे जे न्यायाधीश आहेत यांचं म्हणजे खरोखर कौतुक करीन की त्यांनी जे आपण ऐकलेलं की न्यायालय दबावात असतो, न्यायालय दबावात, पण कुठलाही दबाव न घेता अतिशय ठामपणे निर्णय या वस्तुस्थितीला मांडून दिला आहे असं म्हणेन. येणाऱ्या काळात या ज्या काही घडामोडी घडतील आपण त्या मांडतच राहू. आपल्या प्रतिक्रियांचं मी स्वागत करतो. धन्यवाद.